सध्या संपूर्ण पुणे शहरामध्ये गणेश उत्सवाच्या संदर्भाने डीजेच्या दणदणाटाचा आणि या सगळ्या एकूणच डीजेच्या प्रश्नावरती अनेक रणकंद माजलेला पाहायला मिळतो संपूर्ण पुणे शहरामध्ये. आणि या सगळ्या गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्यांना म्हणजेच गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकटे भिडणारे नडणारे आपल्यासोबत बापट साहेब आहेत. विद्यानंद बापट साहेब, तुम्ही महानगरपालिकेमध्ये आवाज उठवलात डीजेच्या विरोधामध्ये. महापौर स्वतः तिथे होते, पोलीस आयुक्त उपायुक्त होते, महानगरपालिकेचे आयुक्त होते. एवढे सगळे असताना महानगरपालिकेमध्ये तुम्ही डीजेच्या विरोधामध्ये आवाज उठवलात आणि त्या ठिकाणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला किंवा गदारोळ माजवला आणि त्यानंतर तुम्हाला पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. नेमकं त्या ठिकाणी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला सोमवारी 24 ऑगस्ट रोजी महापालिकेमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात एक बैठक आहे आणि त्यासाठी आपण सर्व सजग नागरिकांनी जायचंय अशी माहिती एक जस्ट अर्धा तास अगोदर कळली. 2:30 वाजता आणि 3 वाजता ती बैठक होती. तर त्यानुसार मी गेलो होतो. मी माझ्या काही समविचारींना कळवलं, पण ऐनवेळीच कळवल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि त्या बैठकीच्या सुरुवातीला त्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की ज्या नागरिकांचे ध्वनी प्रदूषणासंदर्भात वगैरे आक्षेप असतील त्यांनी ते मांडावेत. तर मी एकट्यानेच हात वर केला. त्यानंतर त्यांनी मला माईक दिला आणि मग मी हे माझं म्हणणं मांडलं की उत्सव हे सार्वजनिकरित्या साजरे केले जात आहेत, याचं भान उत्सव साजरे करणाऱ्यांना असलं पाहिजे. उत्सवाच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवून ध्वनी प्रदूषण करणे आणि रस्त्यांवरती अतिक्रमण करून उत्सवांचे मंडप घालणे आणि रहदारीसाठी बांधलेल्या रस्त्यांवरून मिरवणुका काढणे, यामुळे होणारा रहदारीचा अडथळा हे होणार नाही याची खबरदारी घेणं ही उत्सव साजरा करणाऱ्यांची जबाबदारी आहे. ती खबरदारी घेऊनच त्यांनी उत्सव साजरे करावेत असं मी सांगितलं. पण का नेमकं हे सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते तुमच्यावर का चिडले एवढे? त्यांना उत्सव साजरा करण्याच्या आमिषाखाली किंवा त्या एका कॅमुफ्लाज खाली किंवा त्या सबबीखाली फक्त सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालायचा आहे आणि त्यांना लेजिटिमसी हवी, म्हणजे कायदेशीर मान्यता हवी. बेसिकली कायदेशीररित्या पाहता घटनादत्त धर्म स्वातंत्र्य आणि सार्वजनिक शांततेस बाधा आणि संचार स्वातंत्र्यास बाधा हे जे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत त्याची त्यांना गल्लत करायची. त्यांना सार्वजनिक शांतता भंग करायचंय, रहदारीस अडथळा आणून संचार स्वातंत्र्याला नागरिकांच्या अटकाव करायचा आहे आणि ते धर्म स्वातंत्र्य हा जो वेगळा मुद्दा आहे त्या सबबीखाली ते जस्टिफाय करू पाहत आहेत. हा बेसिकली पण त्यांना तर सण साजरा करायचा आहे. सण साजरा करायचा आहे ना, पण हे सुप्रीम कोर्टाने अनेक वेगवेगळ्या निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात हे विशद केलेले, म्हणजे एलॅबोरेट केलेले. लेटेस्ट तुम्ही पटना हायकोर्टाचा डिसिजन बघू शकता, हार्डली 2-3 दिवसांपूर्वी आलेला. आणि यापूर्वीचे अनेक केसेस, महेश विजय बेडेकर म्हणा आणि इतर अनेक केसेस, की सण धर्म स्वातंत्र्य घटनादत्त आहे, पण ते स्वातंत्र्य म्हणजे काय, स्खलन स्वातंत्र्य, राईट टू बी रॉंग ज्याला आपण म्हणतो तसं ते आहे. म्हणून तर आम्ही ते एन्डोर्स करतच नाही, रेकमेंड करतच नाही तुम्ही सण साजरा करा असं. पण व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला करायचं असेल तर त्याला आम्ही फोर्सफुली प्रिव्हेंट करणार नाही. पण तुम्ही जर म्हणाल मला सण साजरा करायचा या सबबीखाली मी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करीन, सार्वजनिक ठिकाणी मी लाऊडस्पीकर वाजवीन, रस्त्यांवरती अतिक्रमण करून मंडप घालीन, रहदारी अडथळा होईल, अशा प्रकारे मिरवणुका काढीन आणि ते सगळं तुम्ही माझ्या धर्म स्वातंत्र्याच्या सबबीखाली तुम्ही सहन करावं, ह्याला आमचा तीव्र आक्षेप आहे. कारण त्या स्टेजला ती एक नागरी समस्या बनते, सामाजिक समस्या बनते आणि धर्म स्वातंत्र्य या सबबीखाली ते जस्टिफाय होत नाही, हे सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलं. पण बापट साहेब, एखादा सण सार्वजनिक उत्सव साजरा करताना मोठा जमाव होणं, नागरिकांची संख्या वाढणं हे स्वाभाविक आहे ना? हो, स्वाभाविक आहे. पण म्हणजे मुद्दा असा नाही की पूर्णपणे संचारबंदी आणि जमावबंदी घालून, जशी करोना लॉकडाऊनच्या काळात घातली होती तशा प्रकारे घालून पूर्णपणे सण उत्सव प्रिव्हेंट करावेत, कारण त्याचे इतर पण अनेक दुष्परिणाम आहेत. अदरवाईज संचार स्वातंत्र्यावर आम्ही डीजेचं समजू शकतो की डीजेच्या दणदणाटामुळे ज्यांना हृदयविकार आहे त्यांना खरं तर त्याचा त्रास होऊ शकतो, ज्यांना कानाचा त्रास आहे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. ढोल ताशा पथकांचा पण त्रास आहे तुम्हाला? हो, ढोल ताशे ही मुळात रणवाद्य आहेत. रणांगणात पूर्वी जेव्हा तलवारीने लढाया व्हायच्या तेव्हा रणांगणात सैनिकांमध्ये जोश संचारावा आणि त्यांना इशारे देण्यासाठी ती बनलेली होती ढोल ताशे वाद्य. त्यानंतर लढाया बंदुकांच्या झाल्या. वर्ल्ड वॉर 1 बघा, मशीन गनची लढाई, खंदकांची लढाई. वर्ल्ड वॉर 2 मध्ये तर विमानांचा शोध लागला, स्ट्युका, डायव्ह बॉम्बर्स वगैरे. आता लढाया मिसाईलच्या झाल्या. बसल्या जागी 4 बटणं दाबून जगातल्या कुठच्याही शहरावर तुम्ही अणुबॉम्ब टाकू शकता. म्हणजे आता रणवाद्य म्हणूनही त्यांचा रिलिव्हन्स संपलेला आहे. रणवाद्य म्हणून बनलेली असल्यामुळे त्यांचा आवाज भेसूर किंवा भीतीदायक असतो. तो त्या वाद्यांचा दोष नाही, दोष आहे तो ती नागरी वस्तीमध्ये, रेसिडेन्शियल एरियात ती वाजवण्याचा दुराग्रह धरणाऱ्यांचा आणि त्यांना सणा उत्सवांच्या सबबीखाली परवानगी देणाऱ्यांचा. आणि त्यांचा त्रास तर उत्सवाच्या 1-2 महिने अगोदरपासून सुरू होतो, कारण नदीपाठी लाईनीने पॅन्डॉल्स टाकून ते 2-2 महिने अगोदर त्यांचा सराव करीत असतात. तर नदीकाठच्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो आणि अदरवाईज मिरवणुकीत रस्त्यावरून जेव्हा ते वाजवत जातात तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा फक्त त्रासच होतो. तर त्यांनी ती सवाई गंधर्व सारखी किंवा हे बालगंधर्व अशा बंदिस्त प्रेक्षागृहात ते ढोल ताशे वाजवावेत. ज्यांना ऐकायचं असतील ते तिथे येऊन ऐकतील
आणि मग त्यांचे ते परत जातील, बाजूच्यांना त्रास होण्याचा सवाल नसेल, रस्त्यावर ते वाजवून. पण बापट साहेब, सण उत्सव साजरा करताना तो हर्ष उल्हासात, जोशामध्ये आणि थाटामाटात साजरा करावा. त्यासाठी मग ढोल पथक असतील किंवा डीजे असेल. अर्थात मी डीजेचं समर्थन करत नाही, पण डीजे किंवा मर्यादित डेसिबल मध्ये वाजवणं याला तरी तुम्ही ऍक्सेप्टेबल असं असतं नाही. मर्यादित डेसिबलमध्ये इन थिअरी असं वाटतं, म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्या की ते वाजवणं शक्य आहे 45-55 वगैरे. पण तुम्ही विचार करा की एकच गाणं जेव्हा 5 ते 7 मिनिटं लांबीचं वाजतं तेव्हा एकाच वेळेस ते एकाच सुरात वाजत नसतं. त्याचं तार सप्तक, मध्यम सप्तक, खर्ज सप्तक जे काय आहे, मंद्र सप्तक, तर त्याच्यामध्ये आपोआप ते मुळात अपडाऊन होत असतं. त्यानंतर लाऊडस्पीकरचा जो साऊंड आहे तो त्याचा नॉब फिरवून क्षणार्धात वर खाली करता येतो. पोलीस येताना दिसले की लगेच फिरवला, आणि मग अशा अनेक केसेस झाल्यात, पेपरात छापून आलेले. तर त्यामुळे ह्याचा डेसिबलच्या मर्यादा या लाऊडस्पीकर सारख्या इक्विपमेंट बद्दल रॅशनल नाहीत. त्या जनरेटर सारखं इक्विपमेंट किंवा न्यूमॅटिक ड्रिल सारखं इक्विपमेंट की जे दुसऱ्या पर्पजसाठी बनले, किंवा रेल्वे इंजिन म्हणा, पण त्याच्यातून त्याची स्केल ऑफ ऑपरेशन खूप हाय असल्यामुळे ड्यू टू द फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल त्यामुळे नॉईज जनरेट होते. त्या बाबतीत डेसिबलचा क्रायटेरिया लावता येईल. पण लाऊडस्पीकर सारख्या जे त्याच उद्देशासाठी म्हणजे ध्वनीवर्धन, साऊंड अँप्लिफिकेशन याचसाठी जे बनलेले, त्या बाबतीत तो अप्रोप्रिएट ठरणार नाही. तो कायदा फक्त लेटरनी म्हणजे टाकण्यासाठी फॉलो केल्यासारखं ठरेल, स्पिरिटनुसार, म्हणजे मनापासून तो फॉलो करणं ते ठरणार. आता माझा मुद्दा आहे, तुम्ही त्या दिवशी महानगरपालिकेत गेला होता तुमची समस्या मांडायला, महापौर तिथे होते. तुम्हाला तिकडनं बाजूला काढल्यानंतर संपूर्ण जीबी अर्थात म्हणजे ती बैठक जी आहे ती आम्ही सर्वांनी ऐकली. या ठिकाणी आपण ज्या सर्वांना निवडून दिले असे जे सत्ताधारी आहेत, भाजप असेल किंवा इतर सगळेच पक्ष म्हणा, कुठल्याही एका पक्षाचा डीजेला विरोध होताना दिसून आला नाही. मग ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना सामाजिक भान उरलं नाही असंच म्हणायचंय का तुम्हाला? हो, ऍब्सोल्युटली. की त्या म्हणजे त्याचा अर्थ असा दिसतो की ते फक्त निवडून येण्यापुरता मतदारांचा विचार करतात. एकदा निवडून आले की मग त्यांना वारंवार ज्या काही समस्या भेडसावत आहे त्याचा ऑफकोर्स ते विचार करत नाहीत, हे उघडपणे दिसतंय. त्यांनी ती समस्या नागरिकांच्या वतीने मांडणं गरजेचं आहे, पण त्यांनी जर नसेल मांडली तर ते दुर्दैवी आहे. पण तुम्ही महापालिकेचं बोधवाक्य लक्षात घ्या, वरम जनहितम ध्येयम. प्रत्येक महापालिकेच्या लोगोवर ते मेन्शन असतं, ज्याचा उत्तरार्ध आहे की केवलानं जनस्तुती, जो तिथे लिहिलेला नसतो पण तो आहे, जगजाहीर आहे तो. तर वरम जनहितम ध्येयम म्हणजे नागरिकांचं हित हे आमचं ध्येय आहे, आणि उत्तरार्ध केवलानं जनस्तुती तो त्याहून अधिक महत्वाचा आहे की सणा उत्सवांच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालण्याचा दुराग्रह धरणाऱ्या गावगुंडांचा स्तुती, जनस्तुती म्हणजे त्यांचं तुष्टीकरण करणं, अपीजमेंट करणं हे आमचं ध्येय नाही. या त्यांच्या बोधवाक्याला अनुसरून त्यांनी वागलं पाहिजे. जर ते नसतील वागत तर त्यांना ते वागायला भाग पडलं पाहिजे. तुम्ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट गुंड म्हणताय? नाही, सार्वजनिक ठिकाणी धुडगूस माजवण्याचा आग्रह, दुराग्रह जे धरताय, सण उत्सव साजरा करणे. आता लोकमान्य टिळकांच्या काळात जे उत्सव सुरू झाले त्या काळात ती भजन कीर्तन वगैरे बंदिस्त पॅन्डॉलमध्ये व्हायची होती, इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे लाऊडस्पीकर नव्हते. तर मंडळ कार्यकर्ते हे टेक्निकली वेगळी हे मांडता येईल, पण जे सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवावे, त्यानंतर रहदारीस अडथळा करावा असा जे दुराग्रह धरतायत आणि त्याला लेजिटिमसी म्हणजे कायदेशीर मान्यता द्यावी असा दुराग्रह जे धरतायत, त्याच्यामुळे नागरिकांना ऑफकोर्स हे होणारे त्रास होणारे त्यांना डळडळीतपणे दिसते. तरी तसं ते दुराग्रह धरतायत, ते गावगुंडच आहेत ना. तुम्ही आता सण उत्सव साजरा करण्यावरती तुमचा एवढा आक्षेप आहे, मग सण उत्सव साजरा करू नये का माणसांनी? घटनादत्त धर्म स्वातंत्र्य आहे, म्हणजे कुठचाही धर्म पाळण्याचं किंवा कुठचाच धर्म न पाळण्याचं हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तर आम्ही ते स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो, म्हणजे राईट टू बी रॉंग, चुकीचं वागण्याचं तुमचं स्वातंत्र्य. आम्ही ते एन्डॉर्स करत नाही, रेकमेंड करत नाही. तुम्ही धर्म पाळा, सण उत्सव साजरे करा असं आम्ही रेकमेंड करत नाही. पण तुमच्या व्यक्तिगत पातळीवर तुम्ही ते करत असाल तर आम्ही तुम्हाला फोर्सफुली प्रिव्हेंटही करू इच्छित नाही, बलप्रयोगाने नाही प्रिव्हेंट करू इच्छित. याचा अर्थ असा नाही आमचा त्याला विरोध नाही, आम्ही काउन्सिलिंग म्हणजे प्रबोधनाने ते डील करू. पण त्या सबबीखाली धर्म स्वातंत्र्याच्या तुम्ही जर म्हणाल मी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवून ध्वनी प्रदूषण करीन, त्या सबबीखाली मी रस्त्यांवर अतिक्रमण करणारे मंडप घालीन, त्या धर्म स्वातंत्र्या सबबीखाली मी रहदारीसाठी बांधलेल्या रस्त्यांवरून मिरवणुका काढीन, आणि त्यामुळे होणारी जी गैरसोय आहे म्हणजे रहदारी अडथळा आणि ध्वनी प्रदूषण ती नागरिकांनी सहन करावी, तर ते आम्हाला अजिबात मंजूर नाही. ते आम्हाला बलप्रयोगाने मोडून काढायचे, पोलिसी बलप्रयोगाने. तो अपुरा पडला तर सैन्य आणू. या सगळ्यासाठी आता पोलीस आयुक्तांनी देखील काल बैठकीत सांगितलं की त्यांची महापौरांसोबत बैठक झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही जे जागेवरती साऊंड लावतील त्यांना 6 बेस 6 टॉपची परमिशन देऊ, आणि जे मिरवणूक काढतील त्यांना 4 बेस 4 टॉपची परमिशन देऊ, आणि त्याची आवाज मर्यादा काय असेल ती निश्चित असेल. हे पटतंय तुम्हाला?
नाही, ही मर्यादा खूप वेग आहे, कारण की या मर्यादेचं समर्थन किंवा तशी आपली तयारी असल्याचं हे मंडळवाले स्वतःच अनेकदा सांगत असतात. कारण ही मर्यादा खूप वेग आहे. ते बेस आणि टॉप म्हणजे काय, त्यानंतर तुम्ही त्याच्यातलं डेसिबल कसं इन्शुअर करणार, त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तो डेसिबल मीटर घेऊन बसायचं कसं, तर म्हणजे ते पीडित आहेत, तर त्यांना तुम्ही व्हिक्टिम ब्लेमिंग करताय ना, की त्यांनी सतत ते डेसिबल मीटर घेऊन ते मोजत बसायचे त्याच्यामध्ये आहे की नाही, आणि तुमचे एक्सिड झाले की ते कॉल करायला लागले की तो कॉल करेपर्यंत तो डेसिबल खाली गेलाय, मग ते येणार आणि ते प्रिव्हेंट करणार, तर ते अजिबात जस्टिफिएबल नाही. मुळात हे लक्षात घ्या, 86 साली पर्यावरण संरक्षण कायदा पास झाला, त्यानंतर 2000 साली नॉईज पोल्युशन रूल आले. 86 सालाच्या अगोदर 83 साली मुंबईत या संदर्भातलं लिटिगेशन सुरू झालं, म्हणजे कोर्ट कचेरी सुरू झाली. तर कोर्ट जेव्हा एखाद्या विषयाबद्दल तज्ज्ञ नसतं तेव्हा ते एक समिती म्हणजे आयोग नेमण्याचा आदेश देतं, तर तेव्हा ती व्ही डी देसाई कमिटी स्थापन झाली. 8-9 महिने त्यांनी या विषयाचा स्टडी केला आणि आपल्या शिफारसी सादर केल्या. त्यामध्ये पहिली शिफारस हीच आहे की कोणत्याही सबबीखाली कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी देऊच नाही, ही पहिली शिफारस आहे. तर त्यामुळे आमची ही ठाम मागणी आहे, सार्वजनिक ठिकाणी 1 डेसिबलचा सुद्धा, एक बेस टॉप व्हॉटेवर म्हणा, लाऊडस्पीकर, आणि त्याला तुम्ही शब्द पण काही वापरा, डॉल्बी, डीजे, यंदा प्लाझ्मा म्हणून नवीन शब्द काढलाय. लाऊडस्पीकर म्हणजे साऊंड अँप्लिफिकेशनचं इक्विपमेंट, असं कुठचंही कृत्रिम उपकरण ज्याचा उद्देश आहे त्याला प्रोव्हाइड केलेलं साऊंड इनपुट जे आहे ते अँप्लिफाय करणे, म्हणजे त्याचं वर्धन करणे, असं उपकरण सार्वजनिक ठिकाणी कुठच्याही सबबीखाली कुठच्याही दिवशी आणि कुठच्याही वेळी वाजवायला आमचं ठाम आहे. तुमच्या मते सण कसे साजरा करावे? माझ्या मते खरं तर सण साजरा करणं सार्वजनिक साधन संपत्तीचा अपव्यय आहे, मानवी बुद्धीला लागलेला तो गंज आहे. कोणी एकेकाळी ते करत असतील, म्हणजे धर्मयुग जेव्हा होतं, अंधार युग वगैरे, तर त्यामुळे व्यक्तीशी आम्ही एन्डॉर्स करत नाही, पण म्हणल्यानुसार की घटनादत्त धर्म स्वातंत्र्य जे की स्खलन स्वातंत्र्य आहे, ते स्खलन स्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो, म्हणजे राईट टू बी रॉंग. पण साजरा करायचा कसा? म्हणजे हा, आता लोकांनी करायचं असेल तर. करायचं असेल तर करायचं लोकांना असेल तर एकत्र करायचं. यायचं आहे, Yes. एकवटायचं आहे आणि एक चांगला धार्मिक किंवा म्हणजे गणेश उत्सव असेल तो साजरा करायचा आहे. हा. बाकीचं नवरात्री असेल, दहीहंडी असेल, कसं ते एकत्र येऊन सोडवण्यासारख्या खरं तर अनेक समस्या आहेत, ज्या पूर्णपणे सेक्युलर किंवा ऐहिक समस्या आहेत. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी एकत्र या, 24 तास पाणी पुरवठ्यासाठी एकत्र या, जी महापालिका स्वतः जाहिरात करत होती आणि आता त्याच्यापासून हे होती म्हणजे आम्ही तसं न म्हणल्यासारखं आवडते, आणि बऱ्याच अशा गोष्टी. या समस्यांसाठी खरं तर नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे. आता पण सण साजरा करण्यासाठी एकत्र येणं हे खरं तर स्वागतार्ह गोष्ट अजिबात नाही, पण नाहीये. स्वागतार्ह गोष्ट नाहीये ती, स्वागतार्ह नाहीये. पण तुमचं धर्म स्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतोय, स्खलन स्वातंत्र्य म्हणून व्यक्तिगत पातळीवर करायचे तुम्हाला, केलेत तुम्ही, पण ते करताना नागरिकांना आजूबाजूला त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं ही तुमची ऑफकोर्स जबाबदारी आहे. तर मग आता गणेश मंडळांना काय सांगाल, कसं गणेश उत्सव साजरा करायचा? तर त्यांना करायचाच जर का ते आहे तर त्यांनी तो अशा प्रकारे करायचा आहे, सार्वजनिक ठिकाणी अजिबात लाऊडस्पीकर लावायचा नाही. त्यानंतर ढोल ताशे वगैरे जर वाजवायचे असतील तर बालगंधर्व सारख्या बंदिस्त प्रेक्षागृहात वाजवायचे, ज्यांना बघायचे असतील ते तिथे बघायला येतील. ती बंदिस्त आणि साऊंड प्रूफ प्रेक्षागृह आहेत, लोकांना त्रास होण्याचा सवाल नसेल. सवाई गंधर्व सारखे तुम्ही ते ढोल ताशे वाजवावेत. आणि मिरवणुका ज्या आहेत त्या पूर्वीच्या जुनं पुणे, जेव्हा ते उत्सव सुरू झाले फक्त पेठांचं पुणे होतं, आज पुणे कुठच्या कुठे विस्तारले. तर जशी आपण अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवतो, तसे शहराबाहेरचा रिंग रोड किंवा कुठचा 7-8 लेनचा रुंद रस्ता, की त्यातली एक लेन की ज्यातल्या अन्य लेन्सवरून वाहतूक सुरळीत सुरू राहील, आणि त्यातल्या एका लेनवरून त्यांनी त्यांच्या उत्सवाची मिरवणूक न्यावी, तो सोपस्कार म्हणजे पार पाडावा. आणि तिथे जी काही इंद्रायणी पवना नदी आहेत त्याच्यात सुद्धा काठावर बांधलेला जो तलाव आहे त्याच्यात ती विसर्जनाची पर्यावरणपूरक पद्धतीने. बापट साहेब, गणेश उत्सव आपल्या शहराच्या मध्यवर्ती साजरा होतो. जगभरातले लोक, पर्यटक असतील, नागरिक असतील, आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये गणेश उत्सव पाहण्यासाठी येतात. गणेश उत्सव हा जगामध्ये, म्हणजे पुण्याचा गणेश उत्सव तरी जगामध्ये फेमस आहे. अशा वेळीस तुम्ही या सगळ्या गोष्टी बाहेरून वळवण्याच्या गोष्टी करताय. आणि मला सांगा, असं तुम्ही पुणेकर आहात, तुमच्या अनेक व्यथा आहेत, तुम्हाला त्याचा डीजेचा त्रास होतो, ढोलताशाचा त्रास होतो, सगळं मान्य आहे. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा खरंच तुमच्या आयुष्यावरती आणि तुमच्या मानसिकतेवरती परिणाम झाला या डीजेमुळे आणि ढोलताशा पथकांमुळे? याच्यामुळे प्रचंड दुष्परिणाम होतात. मुळात हे लक्षात घ्या, हे उत्सव जेव्हा सुरू झाले 1895 काय ते, तर तेव्हा पुण्याची लोकवस्ती फक्त पेठांवरती मर्यादित होती. हे कोथरूड वगैरे किंवा डेक्कन हा भागही पुण्यामध्ये येत नसे, फक्त नदीच्या अलीकडचे ते 17-18 पेठा म्हणजे पुणे होतं. आणि त्या काळात पंचक्रोशी, दशक्रोशी असे शब्द होते. लोकांचं पूर्ण दिनमान हे त्या शहरापुरतंच मर्यादित होतं. आज कसं आहे, 61 सालचा पानशेतचा पूर आला, त्यानंतर पुण्याची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली, लोक पिंपरी चिंचवड इंडस्ट्रियल पट्ट्यात नियमित जायला लागले. त्यानंतर 85 सालानंतर आयटी क्रांती झाली, आयटी इंडस्ट्री पुणे आयटी हब म्हणून डेव्हलप झालं. म्हणजे US, UK, ऑस्ट्रेलिया या सगळ्या टाइम झोन मध्ये लोक सर्रास काम करायला लागले. लाखो लोक ITS इंडस्ट्रीत काम करतात. तर त्यामुळे रात्री 12 ते 6 या मर्यादा आता कालबाह्य झाल्या. कारण US टाइम म्हणजे काय, इकडची रात्र म्हणजे तिकडचा दिवस. तसंच ऑस्ट्रेलिया आणि UK टाइमला आहे. त्यानंतर गेल्या 5-6 वर्षापासून वर्क फ्रॉम होम आलेलं आहे. आता पंतप्रधान स्वतः रेकमेंड करतायत जिथे ते शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला रिसॉर्ट करा. तर त्यामुळे आता हा एरिया रेसिडेन्शियल, हा इंडस्ट्रियल, हा कमर्शियल, हे भेदाभेदही आता धुसर झालेले. टेक्निकली रेसिडेन्शियल असल्या एरियात सुद्धा लोक घरून कामं करत असतात. त्यानंतर पुन्हा ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात, स्टुडंट्स असतात, अभ्यास करत असतात, त्यांना कॉन्सन्ट्रेशनसाठी याची गरज असते. पेठांमध्ये
शाळांमध्ये अनेक अभ्यासिका आहेत, स्टडी रूम्स आहेत, एमपीएससी, त्याच्यावर कायम लिहिलेलं असतं शांत वातावरण आहे त्याचं वैशिष्ट्य. बाकी पण असतात, पण हे त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. बाकी नसतील समजा एअर कंडिशनिंग तरी सुद्धा. तर या सगळ्याचा विचार करता त्यानंतर त्या काळात नागरिकांना मनोरंजनाची काही साधनं नव्हती. उत्सव असला की नास्तिक जरी असला मनातून तो, तरी तो तिथे भजन कीर्तना जाऊन बसायचा, कारण घरात बघायला टीव्ही नव्हता, रेडिओ पण नव्हता. आज घरात टीव्ही आला, नंतर केबल आली, 24 तास टेलिव्हिजन चॅनेल आले, आता इंटरनेट आलं, हातातल्या मोबाईलवर त्याला 24 तास एंटरटेनमेंट उपलब्ध आहे, सिनेमा थिएटरलाही जायची गरज नाही. अशा परिस्थितीत तुमचे उत्सव हवेत कुणाला? मनोरंजनासाठी सुद्धा त्याची शून्य व्हॅल्यू आहे आता. पण तुम्हाला जर करायचे असतील तर तुमचं ते स्खलन स्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो. पण तुम्ही नागरिकांना त्रास देण्याचं म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हे त्या सबबीखाली तुम्ही जस्टिफाय करायला जाल तर ते आम्हाला. बापट साहेब, तुम्ही मूळचे कुठले आहात? रत्नागिरी. रत्नागिरी. पुण्यात किती वर्षापासून आहात? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. तुम्हाला 7-8 वर्षामध्ये पुण्याच्या गणेशोत्सवाचं जे बदलतं स्वरूप आहे त्याचा तुम्हाला जास्त फटका बसलाय. पण तुम्हाला माहितीये का यापूर्वी गणेशोत्सव कसा पुण्यामध्ये साजरा व्हायचा, किंवा तुमच्या रत्नागिरीमध्ये तर त्या कोकण पट्ट्यामध्ये तर किती चांगल्या पद्धतीचा गणेशोत्सव साजरा होतो, तिथली काय परंपरा आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वेगळं जाणवतंय? तिकडेच तो ओरिजिनेट झालेला आहे आणि तिकडे तो घरगुती पातळीवर होतो. म्हणजे तिकडे बेसिकली दिवाळीपेक्षा मोठा सण गणेशोत्सव असतो. मुंबईचे सुद्धा चाकरमानी गणेशोत्सव आणि शिमगा या सणांना दिवाळी व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम दिवाळी कोकणातल्या आपल्या घरी जाण्याची पूर्वीपासून त्यांची प्रथा होती, तिकडच असतो. तिकडे एक माघी गणेशोत्सव म्हणून उत्सव साजरा होतो, जो पुण्यातल्या लोकांना आजकालच माहिती झाला असेल. तर तो लोकमान्य टिळकांनी तो भाद्रपदामधला तिकडचा कोकणात घरगुती पातळीवर होणारा उत्सव हा सार्वजनिक केला. तेव्हा जी काही कारणं असतील ती असतील, त्याच्या आपण खोलात जाऊया नको. गेल्या 10 वर्षापासून तो माघी गणेशोत्सव हा तिकडचा तो पण हल्ली इकडे साजरा करायला काही ठिकाणी सुरुवात झाली. इथल्या लोकांना तो माहितीही नसेल, पूर्वी होतो तो. त्यानंतर रामनवमीचा उत्सव जो पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या होत नसे, क्वचित काय तुळशीबाग राम मंदिर वगैरे तिथे होत असे, तो पण हल्ली साजरा करायला सुरुवात झाली. तर उत्सव बेसिकली उत्सवांच्या बाबतीत मुद्दा हा आहे की सामाजिक समस्या म्हणून ते वाजत नाही डीजे. सगळ्याच उत्सवांना जयंत्या मयंत्या व्रत वैकल्य सगळ्यांना उठसूट. नागपंचमी तर मला वाटतं व्रत आहे, तर त्याला सुद्धा ते आजकाल म्हणजे आधुनिक विज्ञानाचा शोध लाऊडस्पीकर, तर ते त्याच्यातही आग्रह धरतात, म्हणजे दुराग्रह धरतात बेसिकली. तर मुळात उत्सवांमध्ये आता आज पण एक कुठचा तरी सण आहे ना, रक्षाबंधन आज पण आहे, काल पण एक सण होता. तर सणांमध्ये आपण 2 कॅटेगरी करूया. एक म्हणजे वैयक्तिक पातळीवर साजरे होणारे सण, त्या सणांना काही अर्थ आहे अशातला भाग नाहीये. जसा आजचा सण कालचा सण त्याला अर्थ आहे अशातला भाग नाही, तेही तितकेच निरर्थक आहे. पण त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास नाही, त्यामुळे ते आम्ही तुमचं स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो. राईट टू बी रॉंग. पण हे दुसऱ्या प्रकारचे जे सण आहेत जे तुम्ही सार्वजनिकरित्या साजरे करायचा दुराग्रह धरता, त्या सणांमुळे सामाजिक समस्या निर्माण होतात. त्या सणाच्या सबबीखाली तुम्ही ध्वनी प्रदूषण करता, रहदारीचा अडथळा करता आणि असा दुराग्रह धरता की त्या सणाच्या सबबीखाली नागरिकांनी ते सहन करावं. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्हाला हे बलप्रयोगाने मोडून काढायचे. तुम्ही कधी गणेश मंडळाचा कार्यकर्ता राहिलेला आहात किंवा घरात गणपती बसतो? अजिबात नाही. आणि माझी राहायची इच्छाही नाही. मी कट्टर नास्तिक आहे. तर त्यामुळे तुम्ही हो, त्यामुळे गणेश मंडळ किंवा कुठच्याही उत्सवाचा मी हे करण्याचा सवालच उपस्थित होत नाही. पण मी म्हटल्यानुसार की धर्मस्वातंत्र्य म्हणून यांचं ज्यांना उत्सव साजरे करायचे वैयक्तिक पातळीवर त्यांचं ते स्खलन स्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो. पण त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ते उत्सव साजरे करताना आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. तुमच्या मते धर्म, देव, देश याची व्याख्या काय? धर्म म्हणजे त्याच्या बऱ्याच व्याख्या आहेत. धारणात धर्म, मिथ्याव समाजाची धारणा करतो धर्म वगैरे बऱ्याच. पण नॉर्मली त्याची जी काय म्हणजे कॉमन पार्लन्समध्ये त्याचं जे काही इंटरप्रिटेशन केलं जातं धर्म या शब्दाचं, रिलिजन या शब्दाचं, ते पारलौकिक शक्तीची उपासना पद्धती. याच्यामध्ये पारलौकिक शक्ती, अतिंद्रिय शक्ती, सुपर नॅचरल पॉवर अशी काहीतरी अस्तित्वात आहे यावरची तुमची श्रद्धा, बिलीफ हा गृहीत आहे. आणि मग त्याची उपासना पद्धती म्हणजे एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, तो ईश्वर एकच आहे की अनेक आहे. त्यानंतर मूर्तीपूजक, मूर्तीभंजक, तो मूर्तीत आहे की अमूर्त स्वरूपात आहे, असे त्याच्यावरून बरेच फाटे फुटत जातात. त्यानंतर अॅनिमिस्ट प्रॅक्टिसेस या वगैरे येतात. तर त्यातला माझा काही ऑफकोर्स अतिंद्रिय शक्तीच्या अस्तित्वावरच विश्वास नाहीये. विज्ञानाने ते अजिबातच सिद्ध केलेलं नाहीये. तर त्यामुळे त्याच्या पुढे ते एक अनेक मूर्ती. देश, देशाबद्दल काय? देश ही एक राजकीय संकल्पना आहे. राजकीय दृष्ट्या म्हणजे राज्य जगभरामध्ये जी विकसित होत गेली तर त्याच्यापैकी देश म्हणजे सार्वभौम अशी राजकीय एंटिटी. म्हणजे शहर ही एक एंटिटी असते, राज्य किंवा प्रांत ही एक एंटिटी असते, पण त्यांना सार्वभौम ताकद नसते. म्हणजे परराष्ट्र करार ते करू शकत नाही, ते सैन्य ठेवू शकत नाही. देश ही देश म्हटल्यावरती देशाप्रती असलेली आत्मीयता ही तरी आहे का नाही तुमच्यात? आहे ना. पण देशाबद्दलच्या आत्मीयतेचे 2 भाग पडतात, म्हणजे 2 त्याची इंटरप्रिटेशन येतात. देशभक्ती असा शब्द वापरणारे जे लोक असतात ते त्याबद्दल आयडेंटिटॅरियन अशा पद्धतीची म्हणजे अस्मितावादी अशा प्रकारची आत्मीयता की म्हणजे देशाच्या विशिष्ट भागी म्हणजे देशाचं भौगोलिक स्वरूप की हिमालयापासून सेतू हिमाचल, सेतूबंधापर्यंत, त्यानंतर या देशातल्या त्या 52 नद्या आणि मग या सगळ्याबद्दल आत्मीयता. आणि दुसरा म्हणजे देशातल्या नागरिकांबद्दल आत्मीयता. तर त्यातला हा जो दुसरा आस्पेक्ट आहे की देशातल्या नागरिकांच्या समस्या सोडवणे, त्याला जर तुम्ही देशभक्ती म्हणत असेल तर मग मी देशभक्त आहे.
की देशामध्ये माझ्या खड्डे पडलेले आहेत, ते इथे शहरात पण पडले आणि देशात सगळीकडे पडले. देशातल्या नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा नाही, त्यासाठी या नद्या जोडणीसारखे चांगले प्रकल्प राबवले पाहिजे. या गोष्टींसाठी आग्रही असणं, त्याचा पाठपुरावा करत म्हणणं, याला तुम्ही देशभक्ती म्हणत असाल तर मी कट्टर देशभक्त आहे. पण तुम्ही म्हणत असाल की त्याची काही देशभक्ती तुम्ही काही प्रतीकं डेव्हलप केली, प्रतीकं म्हणजे काय, एम्ब्लेम्स, काल्पनिक अशी, की असं असे तू हिमाचल अशी काही भौगोलिक किंवा कायमस्वरूपी अशी काही एंटिटी आहे. हे सगळं मान्य झालं. आता गणेश उत्सव म्हटलं की तो कार्यकर्त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. अर्थात मंडळांचं कारण तुम्ही तो एखाद्या कुठल्याही मंडळात नव्हतात त्यामुळे तुम्हाला त्या मंडळांचं माहित नाही, पण गणेश मंडळांसाठी गणपती म्हणजे सर्वस्व आहे, त्यांचं दैवत आहे ते. आणि त्यांच्या या सण उत्सवामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर त्यांना एकटेच भिडताय डीजेच्या विरोधामध्ये, तुम्हाला त्याचा रोष पण म्हणजे त्यांच्या रोषाचा देखील सामना करावा लागू शकतो. त्याचं उदाहरण तुम्हाला पुणे महानगरपालिकेत सुद्धा मिळालंय. वैयक्तिक पातळीवरती तुमच्यावरती काहीतरी होऊ शकतो असं तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही, ते असं अनेकांच्या बाबतीत झालंय. मला सांगा, सॉक्रेटिस इतिहासपूर्व काळात, त्यानंतर हायपेशिया अलेक्झांड्रियाला, त्यानंतर मध्ययुगीन काळात तुमचे गॅलिलिओ, जिओर्डानो ब्रुनो, अलीकडच्या काळात दाभोळकर, मध्यंतरीच्या काळात तुकाराम वगैरे म्हणतात, त्याबद्दल तुमचे मतभेद एक वेळ असू शकतात. पण हे निर्विवादपणे झालेली जी आहे ती ही मंडळी आहे. तर हे कायमच होत असतं. मुळात काय बहुमताने कुठचंही सत्य सिद्ध होत नाही. तुकारामांच्या शब्दात सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. तुमचं 51% का 99% बहुमत आहे म्हणून तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा तार्किक लॉजिकल फॅलसी आहे ती. ऍड पॉप्युलम किंवा बँड वॅगन फॅलसी असं तिला म्हणतात. तुम्ही चॅट जीपीटीवर सर्च करू शकता. तर तुम्ही एखादं म्हणणं मांडताय आणि तुम्ही बहुमतात आहात, या दोन पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. त्यांचा एकमेकांची काडी मात्रही संबंध नाही. गॅलिलिओच्या काळात तर अख्खं जगच म्हणत होतं जवळजवळ 100% की पृथ्वी सपाट आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. जिओसेंट्रिक वर्ल्ड अशी ती कन्सेप्ट होती. गॅलिलिओनी हेलिओसेंट्रिक वर्ल्डची कन्सेप्ट मांडली. आज ती जगाने सिद्ध केली, चर्चनी ती स्वीकारलेली आहे. तर त्यामुळे बहुमताने कुठचीही गोष्ट सिद्ध होत नाही. बहुमताची पर्वाच करायची गरज नाही. जे योग्य आहे ते पूर्णपणे योग्य आहे. तथाकथित बहुमताला जर ते आता मान्य नसेल तर भविष्यात त्यांनी स्वीकारायचं आणि ते नक्की स्वीकारतील. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ इफ दे विल डू दॅट, इट्स अ क्वेश्चन ऑफ व्हेन दे विल डू दॅट. आता साधारणतः तुम्हाला असं आता एवढ्या सगळ्या 3-4 दिवसापासून तुमचं एवढं सगळं प्रकरण गाजते, तुम्ही संपूर्ण पुणे शहराला माहिती झालात, किती जणांचे फोन आले तुमच्या समर्थनासाठी? खूपच आले. त्यातले बरेचसे मुळात असे तुमच्यासारखे मीडियाचे वेगवेगळे आउटलेट्सचे होते आणि अन्य अनेक जागरूक नागरिकांचेही आले. अनेक मला डायरेक्ट लगेच रिसीव्ह करणं शक्य झालं नाही. काहींशी थोडंसंच बोलणं झालं, काहींशी कॉलबॅक करून सविस्तर बोलणं झालं, पण अनेकांशी राहिलेले अनेकांचे मेसेजेस पण आले. पण सगळे समर्थनार्थ झाले, म्हणजे त्याचा विरोध करणारे काही कुठचेच झाले. गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये डीजे मुक्त गणेश उत्सव व्हावा यासाठी तुम्ही पुण्यातल्या कुठल्या कुठल्या ऑफिसेसमध्ये जाऊन तुमची तक्रार दिलेली आहे? आता महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, किंवा कुणाला भेटलात का? कुणाशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली का तुम्ही? हो, आमचा जो 25 नंबर वॉर्ड आहे त्याचे 4ही नगरसेवक, त्यानंतर विधानसभेच्या पातळीवर कसब्याचे आमदार हेमंत रासने, शिवाजीनगरचे सिद्धार्थ शिरोळे, त्यापैकी यांच्याबद्दल तर मी खूप होपफुल आहे, शिरोळेंबद्दल, कारण ते ऑलरेडी ध्वनी प्रदूषणाबद्दल काम करत होते ऑलरेडी, म्हणजे दुसरं कन्स्ट्रक्शनचं, पण मी या उत्सवाचं म्हणतोय. पण प्रश्न तोच आहे, ध्वनी प्रदूषण. आणि खासदार लोकसभेच्या लेवलला इकडे मुरलीधर मोहोळ लोकसभेचे खासदार आहेत ते, आणि राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी. त्याच्या ऑफकोर्स मेधा कुलकर्णींचं तुम्हाला माहितीच असेल, त्या तर ऑलरेडीच कन्सर्न आहे. पण मी जेव्हा निवेदन द्यायला गेलो तेव्हा त्या राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत बिझी होत्या, त्यामुळे त्यांच्याशी व्यक्तिगत भेट होऊ शकली नाही. पण तर त्यांच्याकडून मी होपफुल आहे. बेसिकली हे जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, त्यांच्याकडून माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्या पातळीवरच्या लेजिस्लेटिव्ह बॉडीज ज्या आहेत त्यामध्ये असे ठराव मांडावेत की सणा उत्सवांच्या सबबीखाली ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा करू नये, असे जसं सोलापूरला त्यांनी केलं, गेल्या वर्षी सोलापूरला त्यांनी केले, तसं त्यांनी त्यांच्या पातळीवर करावं, म्हणजे सर्वच नागरिकांची अक्रॉस द बोर्ड या कटकडीतून सुटका येईल. आणि बाकी ब्युरोक्रेसीच्या लेवललाही एवढं तुम्ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटताय, डीजेच्या विरोधामध्ये आवाज उठवताय, पण एवढं सगळं करूनही गणेश उत्सव साजरा होणार आहे, मान्य? मी म्हणल्यानुसार की घटनादत्त धर्म स्वातंत्र्य ते आम्ही स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो, स्खलन एंडॉर्स नाही करत. पण तो डीजे असणारच आहे त्याच्यामध्ये. तुम्ही विरोध करताय, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते धार्मिक उत्सव सण उत्सव साजरा करतात, पण त्याच्यामध्ये डीजे हे वाजणारच आहे. आयुक्तांनी देखील सांगितलंय, त्यांनी मर्यादा घालून दिली, त्या मर्यादेमध्ये वाजवायचं आहे. आता पुढे काय? ते आता मी या बऱ्याच पातळ्यांवर हा प्रश्न मांडलेला आहे, तर आतापर्यंत पण अनेकांनी तो मांडलेला आहे. महेश बेडेकर त्यांचा पण मला काल फोन आला होता. तर त्यानुसार जर कार्यवाही होताना आम्हाला आगामी उत्सवांमध्ये दिसली नाही तर आमचा न्यायालयीन लढाईचा मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. काही जण आहेत आता येत्या रविवारी जन आंदोलन उभारणार आहेत म्हणे, मेधा कुलकर्णी देखील त्या आंदोलनाचं नेतृत्व करतील अशी देखील एक चर्चा आहे. तुम्ही त्या आंदोलनात सहभागी होताय?
ते काय वाटतं, हिंदू असं काहीतरी त्याला लेबल आहे, तर त्या लेबलशी काही मी सहमत नाही. कारण सण उत्सवांमुळे होणारं म्हणजे रहदारीचा अडथळा आणि ध्वनी प्रदूषण या समस्या त्याखाली लिहिलंय सकल हिंदू समाजाने एकत्र यावं, डीजेच्या विरोधामध्ये आवाज उठवावं. तुम्ही पण हिंदू धर्मात असाल आणि ह्याच्या आंदोलनात सहभागी होताय का? नाही, माझा हिंदू किंवा कुठच्याच धर्माला ऑफकोर्स मी एन्डॉर्स करत नाही. पण त्यामुळे ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या नागरी समस्या निर्माण होत आहेत. तर एक इश्यू बेस्ड आलाय म्हणजे मुद्द्यावर आधारित सहकार्य म्हणून माझा तिकडे जाण्याचा विचार आहे. आणि त्या मार्गाने पण जर का हे होत असेल, म्हणजे लाऊडस्पीकर मुक्त उत्सव जर साजरा होणार असेल, जे होणं सहज शक्य, सोलापूरने गेल्या वर्षी ते ऑलरेडी केलेले, पुणे ही तर सांस्कृतिक राजधानी आहे, ते एक अर्धग्रामीण अर्थव्यवस्थेचं शहर आहे, तर ते होणं सहज शक्य. तुम्ही जे आता म्हणताय तरीही ते सहज शक्य, अजून बराच काळ पण आहे. तर त्या निमित्ताने जर ते होत असेल तर ते चांगलंच आहे. पण मी काही असं विशिष्ट धर्माला काही एन्डॉर्स करत नाही, कारण मी धर्म या संकल्पनेलाच एन्डॉर्स. जातात एक शेवटचा प्रश्न, एवढं तुम्हाला सपोर्ट मिळतोय, डीजेच्या विरोधामध्ये अनेक जण बोलायला तयार आहेत, ते तुम्हाला सोशल मीडियावरती तुमच्या बाजूने उभे राहत आहेत. खरं तर बऱ्याच जणांना डीजे ही संकल्पना मुळात गणेशोत्सवामध्ये नकोय. तर अशा लोकांसाठी तुम्ही एकटे उभे आहात आणि या सगळ्या लोकांचा तुम्ही चेहरा होताय. पण मग हे सगळे खरं तर एकट्याने होत नाही या सगळ्या गोष्टी. तर अशांसाठी तुम्ही लोकांना काय आव्हान करताय आणि लोकांनी तुमच्या मागे उभं राहावं याच्यासाठी तुम्ही काय तुमची स्वतःची एक वेगळी आता इथून पुढे संघटना करणार आहात का, किंवा तसं काही तुमचं विचार चालू आहे का? आणि याबाबत म्हणजे जेव्हा जेव्हा जनतेच्या हिताच्या विरुद्ध कुठले निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लादले जातील, त्यावेळेस तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवाल, अशी काही एक मोहीम, संकल्पना, संघटना उभारण्याचा विचार आहे का? हो आहे. म्हणजे जर करावं लागलं तर, म्हणजे ते करावं असं काही मी निश्चित ऑलरेडी केलेलं नाही. समजा जर सुंठी वाचून खोकला जात असेल, की म्हणजे ऑलरेडीच अनेक नागरिक याबद्दल त्रस्त आहेत, जे उत्सव साजरे करू इच्छितात त्यांच्यातले पण अनेक लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत असं तुम्ही म्हणता, तर त्या मार्गे जर ती समस्या आपोआपच मिटली तर आम्हाला इतर अनेक समस्या आहेत सोडवायला. तर त्यामुळे उगाच आम्ही त्याचा हे करत बसणार नाही इश्यू. पण जर का त्यातून ती समस्या सुटली नाही किंवा निर्णायकपणे सुटली नाही तर मग आम्हाला ऑफकोर्स न्यायालयीन लढाई. तुम्ही पण जन आंदोलन करण्याच्या भूमिकेत जन आंदोलन वगैरे करण्याच्या भूमिकेत, म्हणजे जन आंदोलनाचा मी एक भाग असेल, पण जन आंदोलन करण्याच्या असं म्हणजे मी ते स्वतः सुरू करायचं अशी काही माझी हे नाही. मला कुठलंही सकारात्मक पाऊल टाकायचं म्हटल्यावरती सुरुवात स्वतःपासून करावी लागते. हो करावी लागते. पण त्याबद्दल जन आंदोलन उभारण्याचा असं काही मी विचार अजूनपर्यंत हे फार गांभीर्याने केलेला नाही. पण न्यायालयीन लढाईचा विचार माझा गांभीर्याने आहे. तर आपल्यासोबत विद्यानंदजी बापट होते. डीजेच्या संदर्भामध्ये, ढोलताशाच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवलाय. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना ते एकटे भेटतायत. त्यामुळे सोशल मीडियावरती सध्या पुण्याच्या पातळीवरती तरी विद्यानंदजी हे व्हायरल झालेत. त्यामुळे त्यांची एक भेट आपण घेतली आणि त्यांच्याकडून त्यांची जी भूमिका आहे ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. तुम्हाला त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय? गणेश उत्सवामध्ये डीजे हवा का गणेश उत्सव निर्बंध मुक्त हवा, याबद्दल तुमचे विचार नेमके काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हशी जोडले राहा. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.